शेती वर आता 25-30 वर्षाची झाली. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आज सकाळी सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. मिस्टरांना 1 कप चहा बनवून दिला आणि आजचा वार मंगळवार, तर मंगळवारचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. मंगळवार असल्यामुळे आज आम्हाला जायचं आहे बाहेर. कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, का जायचं आहे, सर्व काही पुढे तुम्हाला सांगते मी. शेगडीवरतीच मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी केलं आहे, कारण सकाळी सकाळी ना सिंटेक्सच्या टाकीतलं पाणी ना नळाचं खूप थंडगार असतं, बर्फासारखं असतं आणि गार पाण्यात मी काही हात घालत नाही. त्यामुळे ना दिवसभर मला जसं लागेल तसं मी गरम पाणी करते. कधी कधी हात वगैरे धुवायला किंवा मग काही भाज्या वगैरे धुवायच्या असतात ना त्यावेळेस. तर आता वरती बांधकाम चालूच आहे, तर वरती मी गरम पाण्याचा नळ पण लगेच करून घेणार आहे. म्हणजे मला आहे ना असं पाणी तापवायला लागणार नाही. आता मेथीच्या भाजीमध्ये मीठ टाकते. आज आहे ना मी लाल स्वेटर घातलं आहे. खूप साऱ्या ताईंच्या काल कमेंट्स होत्या की ताई तुम्हाला ते ब्लॅक रंगाचं स्वेटर काय चांगलं दिसत नाही, त्यावरती व्हाईट पट्टा आलेला आहे म्हणून. खरं सांगायचं तर ते जेंट्स स्वेटर आहे, मी राहुलसाठी घेतलेलं आहे, पण मी असंच घालून घेतलं होतं आणि बोलता बोलता मी बोलली की माझ्यासाठी घेतलं आहे. तर राहुलला आहे ना जिमला जायला लागतं ना, म्हणून मग मी ते त्याला रेग्युलर वापरण्यासाठी आणलं. आणि मी हे लाल घेतलं तर हे धुण्यासाठी टाकलेलं होतं, म्हणून मग ते मी घालून घेतलं होतं. आणि नंतर मग मी ते राहुलला दिलं. ज्यावेळेस राहुलने घातलं ना तर त्याला इतकं भारी दिसत होतं ते. तर तुम्हाला मी पुढे दाखवेलच त्याला कसं दिसतंय. तर म्हटलं चला आता खूप साऱ्या ताईंना आवडलं नाही आणि तुम्ही सर्वजण मला चांगलंच सांगतात, वाईट कोणीच सांगितलं नाही. तुम्ही मला आपलंसं समजतात. आपली यूट्यूब फॅमिली एक परिवारच आहे, त्यामुळे मला इतका त्या गोष्टीचा राग आला नाही. आणि ऋतूने बाळाच्या अंगावर मोबाईल ठेवला होता, तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या होत्या की ऋतू असं कसं करते. तर तिच्याकडून पण चुकून झालं, तिने पण मुद्दाम काही केलं नाही. तर ठीक आहे चला. आता इथे मी ना काळी उडदाची डाळ घेतलेली आहे, गरम पाण्यानेच धुते, कारण इतकं थंड पाणी आहे ना नळाचं सांगू शकत नाही. आमच्याकडे ना खूप थंडी आहे, इतकी जबरदस्त थंडी असते की मला आहे ना आता स्वेटर घालूनच काम करावं लागतं. तरी पायामध्ये सॉक्स आणि बूट घातलेले, पण हातामध्ये काही सॉक्स घालता येत नाही मला. आता इथे मी ना ह्या फ्राय कुकरमध्येच डाळ आहे ना शिजायला टाकते. आता यामध्ये ना चिमूटभर हळद आणि हिंग आणि 1 चमचा तेल टाकायचं, म्हणजे शिट्टीतून आहे ना पाणी बाहेर येत नाही, त्यामुळे तेल टाकायचं. आमच्याकडे ना याला उडदाचं घुट्ट म्हणतात. तर हिवाळ्यामध्ये खूप ठिकाणी केलं जातं हे घुट्ट. आता बरेच जण याला आमटी म्हणतील, डाळ म्हणतील, आम्ही घुट्ट म्हणतो. तर हिवाळ्यामध्ये हे खाणं खरंच खूप छान असतं, कारण उडदाची डाळ आहे ना उष्ण असते आणि वाताचे प्रकार होत नाही. त्यामुळे उडदाच्या डाळीची आमटी नक्कीच करा. आणि ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असते ना, तर भाकरी चुरून त्यावरती डाळ खातो आम्ही. आणि तोंडी लावायला कांदा किंवा मग लसूण चटणी, लोणचं असं काहीतरी घ्यायचं. तर चला आता किचन ओटा थोडासा क्लीन करून घेते. स्वयंपाक करता करताच माझी क्लिनिंग चालूच असते. आणि बाजूच्या साईडला खूप सारा भाजीपाला दिसतोय, मिस्टर घेऊन आले होते. तर आता मी ना सकाळचा वेळ आहे, तर कॅल्शियम पावडर घेते मी. मला आहे ना पूजानेच ही आणलेली आहे, तर अर्धा चमचा मी ग्लासमध्ये काढून घेते. मागे पण बऱ्याच ताई बोलल्या की कोणती कंपनी आहे, कुठली पावडर आहे, कशी आहे. तर मी ते काही सांगू शकत नाही, कारण मलाच माहिती नाही. त्यामुळे पूजाने आणलेली, तर तिने मला रोज घ्यायला सांगितलेली दुधातून. यामध्ये मी थोडंसं दूध टाकते आणि 2 चमचे साजूक तूप टाकते आणि मग हे सकाळी रोज पिते मी. 3-4 महिन्यापूर्वी तुम्हाला मी बोललीच होती की माझं आहे ना हिमोग्लोबिन कमी झालं, 7 पॉईंट रक्त होतं माझ्या शरीरामध्ये. आणि RF फॅक्टर पण आहे मला संधिवात. तर आमवात पण माझा 1050 होता. तर 5 रिपोर्ट काढले होते, 5ही रिपोर्ट माझे पॉझिटिव्ह आले होते. आणि काल परवाच मी रिपोर्ट काढले, तर त्यामध्ये माझा आमवात आहे ना 1050 वरून 500 वर आला. तर मी पूजाने दिलेली मेडिसिन खाते आणि मला बऱ्यापैकी छान वाटतंय. आणि माझं रक्तसुद्धा 8.5 झालेलं आहे. म्हणजे माझ्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. पण सध्या थंडी खूप आहे ना, त्यामुळे अधूनमधून माझ्या हाताची मनगट किंवा खांदे ना दुखत असतात, म्हणजे सांधे छोटे छोटे दुखत असतात. चला आता दूध वगैरे पिऊन झालं, इथेच मी जारवरती बसूनच पिलं. हॉलमध्ये जा, सोप्यावर बसा, इतका काही आपल्याकडे वेळ नसतो. पण इतक्या घाई गर्दीत सुद्धा स्वतःची काळजी घेणं खूप खूप गरजेचं असतं. सकाळची धावपळ तर सर्वच गृहिणींची असते. बऱ्याच गृहिणींना सकाळचा टिफिन असतो, मुलांचा शाळेचा डबा
डब्बा असतो, मुलांची स्कूल असते, खूप काही असतं. त्यामुळे एवढ्या घाईगडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ना डाळीच्या आमटीसाठी ना वाटण करते. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे याला क्रश करून घ्यायचं, थोडंसं बारीक वाटून घ्यायचं. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळी सकाळी स्वयंपाकाची धावपळ चालू आहे. तर मी ना मेथीची भाजी टाकली इथे आणि भाकरी करायच्या आहे बाजरीच्या. उडदाची डाळ पण शिजली आहे, 4-5 शिट्ट्या करून घेतल्या कुकरमध्ये. थोडासा कुकर होईपर्यंत बाजूला ठेवते. वाटण पण तयार करून घेतलं आणि सकाळी सकाळी मिस्टरांनी मस्त फ्रेश असा भाजीपालाही आणलेला आहे. तर काय काय आणलेलं आहे बघा. मेथी आता मी एक जोडी केली, एक राहिली आहे 20 रुपयाला. मेथी स्वस्त झाली, 30 आणि 40 रुपयाला होती मेथी. कोबीचा गड्डा आणला आहे, शिमला मिरची, गिलके, ह्याला भुसाळी म्हणतात बरेच जण, काकड्या, टोमॅटो संपलेला होता भाजीपाला थोडाफार. तर मी त्यांना आणायला सांगितलं, घेऊन आले. आणि बटाटे आणले. आणि आमच्या इकडे ना शेवगा खूप महाग आहे, 100 रुपयाचा पावशर. तरी मी कमी करून 80 रुपयाचा पावशर आणलाय. 4च शेंगा आलेला आहे फक्त. शेंगा छान असतो ना, भात कमी करतो. पूजाला मला शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडते. तर 20 रुपयाला एक शेंग पडली, इतकी महाग आहे. त्याच्यामध्ये गुणधर्म खूप आहे, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे शेवगा खाणं. बाळा रडतंय, बाळाला घे ग. बाळाला पाणी तापत ठेवले पूजाने. आज बाळाला लसीकरण करायचंय, त्याला लस द्यायची ना, त्यामुळे लवकर आंघोळीला पाणी ठेवलं आणि त्याला आंघोळ घालून नंतर मग पूजा त्याला घेऊन जाणार आहे. अंगणवाडीच्या सेविका असतात ना, त्या लस देत असतात सरकारी हॉस्पिटलमध्ये. आता भाजी झालेली नाही. हा 10 वाजले सकाळचे. आणि पोळी आणले होते, उडदाची जिलेबी म्हणजे शेंगोळे, आमच्याकडे जिलेबी पण म्हणतात. शेंगोळे करायचे, तर घेऊन आले मिस्टर. थंडीमध्ये चांगले असतात ना खाणं, त्यामुळे मग मी त्यांना आणायला लावले. तर हे चक्कीमध्ये आता दळायला द्यायचे 1 किलो. हो 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 गया बर्तन. भांडेवाड्या ताई सकाळीच येतात, तर त्या भांडे घासायला आलेल्या होत्या. 3-4 शिट्ट्या केल्या आणि उडदाची डाळ आहे ना छान मस्त शिजलेली आहे. तर मी थोडीशी पळीने ना अशी मॅश करून घेतली. काल खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल, मी पोस्ट पण टाकली नाही. तर काल जरा माझी तब्येत बरीच नव्हती, मला थंडी वाजून आली होती. त्यामुळे मग मी दिवसभर झोपूनच होते आणि संध्याकाळी 5:30ला मग मी उठली. तिथून पुढे मग मी थोडंफार स्वयंपाक वगैरे केला आणि पुन्हा रात्री झोपून घेतलं. व्हिडिओ वगैरे काही शूट केलाच नाही. आणि सध्या लाडूच्या ऑर्डर पण खूप जास्त वाढलेले आहे. मसाले पण आम्ही मागच्या हप्त्यामध्ये बनवले आणि खूप साऱ्या ताई मला कधी कधी भेटायला येतात, घरी मसाले लाडू घ्यायला पण येतात. पण सध्याची परिस्थिती माझी खूप कठीण झालेली, कारण बिझी शेड्यूल झालं तर आहे माझं. आता सध्या तर रेसिपी करायला सुद्धा मला वेळ नाही आहे. पण घरामध्ये इतकी सामानांची गर्दी झालेली आहे, कारण बिझनेस वाढला तर सर्व काही रॉ मटेरियल घ्यावं लागतं. प्रत्येक ठिकाणी गोण्या, प्रत्येक ठिकाणी काहीतरी आहेच ठेवलेलं, पुठ्ठे डब्बे, सर्व काही साहित्य लागतं. त्यामुळे ना कोणी आलं ना तर हॉलमध्ये बसायला सुद्धा जागा राहत नाही. आम्ही सोफे खराब झाले म्हणून बाहेर टाकले, त्यामुळे कोणी घरात आलं ना तरी पण बसायला जागा राहत नाही, असं काही झालंय. आणि खूप साऱ्या ताई बोलतात की पूजाच्या बेडवर बसू नका. तर दिवाण आम्ही हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि तो दिवाण आमच्यासाठीच आहे, पूजासाठी नाही आहे. पूजाचा सेपरेट रूम आहे, तिचा सेपरेट पलंग आहे, तर त्यावरती पण आम्ही काही कोणी जास्त बसत नाही. तर चला, आता इथे मी उडदाची डाळ आहे ना शिजत टाकलेली घुट्ट आणि कुळीत आणलेली होते. तर हिवाळ्यामध्ये कुळथाचे शेंगोळे किंवा कुळथाचे पराठे, कुळथाचं सूप, बरंच काही बनवलं जातं. थंडीच्या दिवसांमध्ये हे खाल्ले जातात. तर अशा प्रकारे हे आहे. पॅकिंगचे असल्यामुळे ना यामध्ये घाण वगैरे काहीच नाही आहे. तर ते 1 किलो मी काढले आणि दोन्ही ताटांमध्ये मी ना 1 किलो ज्वारी आणि 1 किलो बाजरी. तर मी जास्त काही चपाती खात नाही, त्यामुळे मी ज्वारी आणि बाजरी आता मिक्स दळून आणते. अले माझे सोनं कसं झोपलं, किती छान झोपलं माझं बाल. मालिश करून ठेवलंय. अगं नाही 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 नाही, तुला नाही पिल्लू. चल, नाव करायचे आपल्याला. चल सोन्या,
मालिश केली ना ग. चला नाव नाव कालायची पिल्लू. उत बाला, उत 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 माझे सोन्या, उत माझे पिल्लू. नाव नाव कालायची बालाला माझ्या. बाळाला आहे ना आंघोळ घातली, कारण बाळाला आता लस द्यायची, तर 2 दिवस आहे ना त्याला ताप येऊ शकतो, म्हणून मग मी त्याला काही आता 2-3 दिवस आंघोळ घालणार नाही. तसंही पण थंडीमध्ये आम्ही रोज बाळाला आंघोळ घालत नाही. तर इथे ना उडदाचं घुट्ट झालेलं होतं, मिस्टरांना पण शेतात जायचं होतं, तर त्यांनाही जेवायला दिलं आणि मला मेडिसिन घ्यायच्या होत्या, म्हणून मी पण मस्त भाकरी चुरली आणि डाळ घेतली त्यावरती आणि छान अशा ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि छोटे छोटे नैवेद्यही बनवले. आज आम्हाला जायचं आहे रानूआईला. तर आता खूप साऱ्या ताई म्हणतील की रानूआई म्हणजे कोणती देवी आई. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की बाळ झाल्यानंतर 1.25 महिना झाल्यानंतर सर्वात आधी आपण सटवाईला बाळाचं दर्शन करून आणतो, त्यानंतरच आपण दुसऱ्या देवाला बाळाला न्यायचं असतं. आणि आमच्याकडे ना 2 देवींना नेतात बाळाला दर्शनासाठी. तर रानूआई आमच्या इथेच आहे सिन्नरमध्ये. बऱ्याच जणांची देवी आई वेगवेगळी असते, तर आम्ही रानूआईला नेतो. तिथे एका मंगळवारी न्यायचं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारच्या दिवशी सटवाईला न्यायचं. आणि जी बाळाची आई असते ना तिने तिथे जाऊनच जेवण करायचं असतं देवाईला नैवेद्य देऊन. तर गुळाचा काला करतात आमच्याकडे आणि मेथीची भाजी, भाकरी, चपाती असं स्वयंपाक करून घेऊन जावा लागतो. आणि तिथे जाऊन आपण जेवण केलं तरीही चालतं, मेन म्हणजे बाळाच्या आईने तिथे जेवण केलं पाहिजे. तर इथे मी मस्त असा एका बाजरीच्या भाकरीचा आहे ना काला केला, गुळ आणि साजूक तूप टाकून हातानेच काला करून घेतला. खूप छान लागतो असा काला. रोज खाल्ला तरी आपलं हिमोग्लोबिन पण वाढतं, रक्त वाढण्यास मदत होते आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणं चांगलंच असतं. इथे मी आता पूजेसाठी टिफिन भरून घेतला. पूजेसोबत तिच्या सासूबाई आणि ऋतूसुद्धा येणार आहे. सर्व काही घरातली कामं आवरली आहे. पूजा बाळाला घेऊन गेली होती लसीकरणसाठी, तर ती पण आलेली आहे. आमची पूजेची सर्व काही सामग्री घेऊन झाली, डबा वगैरे टिफिन सर्व काही भरून झाला आणि मी पण रेडी झाली. साडी नेसली, स्वेटर घातलं कारण खूप थंडी आहे. आणि केसांना आहे ना तेल लावलेलं आहे, साधं खोबरे तेल लावलेलं आहे. आयुर्वेदिक तेल बनवायलाच वेळ मिळाला नाही मला, पण तेल लावल्यामुळे छान वाटतं, डोकं जरा शांत शांत वाटतं. तर चला आता देवाईच्या दर्शनाला जायचं आहे. तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता. मागं बसू का? बाळ रडलं का ग? बाळ रडलं का? बाई इतकं भयंकर रडलं मम्मी. हा कान टोचताना अजिबात रडलं नव्हतं, पण आता एवढं रडलं मांडानेच रडू येत होतं. त्याच्या दोन्ही पायावर इंजेक्शन दिलं, हातावर पण. पायावर देता का? म्हणजे मांडीवर. मांडीवर झोपला का? दोन्ही मांड्यांना दिलं, हाताला दिलं, बाई ग. अगो माझे सोनं असं झोपलं. बाई ग लय रडलं. झाक 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 त्याला. ऋतू तंबा पिशवीचं. दुपारचे 12-12:30 वाजले असतील. आता पूजा ऋतूच्या सासूबाई आलेल्या होत्या, ऋतू पण होती आमच्यासोबत. तर आम्ही सर्वजण चाललो आहे 4 व्हीलरमध्ये त्यांच्याच. तर सिन्नरपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती रानूआईचं छोटंसं मंदिर आहे. तर खूप पूर्वीपासून ते मंदिर तिथेच आहे आणि तसंच आहे छोटंसं. तर मी तुम्हाला दाखवते. चल कानबान पूजा स्टॉलबान. ते दूर मंदिर दिसतंय रानूआईचं, तिथे जायचं आहे आम्हाला. पण इथे खूप छान मस्त वावर आहे, शेती आहे, हवा खूप सुटलेली आहे. पायाच्या रस्त्याने चालू आहे. थोडंसं रस्त्यापासून मध्ये आहे ना मंदिर, ते दूर मंदिर आहे. मस्त आंब्याचं झाड आहे तिथे. मी राहून आधी पूजाला घेऊन आली होती तर इथे, तर नंतर एवढ्या वर्षाने आली. एकदम असा मोकळा परिसर, निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये रानूआईचं हे छोटंसं आंब्याच्या झाडाखाली मंदिर. तर इथे आम्ही आलो आहे आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. आता 25-30 वर्षाची झाली. झाड विसरली का तू?
आंब्याचं झाड आहे, मोठं आंब्याचं झाड आहे. माझ्या तुला मी म्हणत होते वडाचं झाड आहे. बाळ झोपले का? बाळा पोचला आपण, उठ बाळा. रस्त्यामध्ये मी ऋतूला बोलत होती की तिथे मोठं वडाचं झाड आहे. ऋतूने बघितलं आंब्याचं झाड, तर ती मला बोलली की इथे वडाचं झाड तुला कुठं दिसतं, हे आंब्याचं झाड आहे. तर मी बोलली अगं कोणतं तरी झाड आहे, माझ्या इतकं लक्षात नाही, म्हणून आमचा जोक चालू होता. तर आता इथे ना पार बांधलेला आहे. पहिले मी जेव्हा आली होती ना 20 वर्षापूर्वी, 20-30 वर्ष झाले असेल मला येऊन, म्हणजे माझ्या मुलांच्या वेळेसच आली होती मी. त्यावेळेस इथे असा पार वगैरे काही नव्हता, मातीच होती खाली फक्त, आणि आजूबाजूला आहे ना पडीत होती सर्व काही जागा. पण आता इथे ना शेती करतात बरेच जण, तर आजूबाजूला गहू पेरलेला आहे, कांदे लावलेले आहे, लसूण लावलेला आहे. आता मी घरून आहे ना पूजेचं साहित्य आणलं होतं, आणि यामध्ये आता पाणी टाकते तांब्याच्या तांब्यामध्ये. पूजाला हे ताड देते, तीच पूजा करेल इथे. तर इथे ना खेळणा पाळणा आणावा लागतो. तर हा कागदाचा खेळणा पाळणा आहे ना तो व्हावा लागतो देवी आईला. सोटवायला पण वाहतात. बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच ताईंना माहीत असेल की बाळ जन्मल्यानंतर पहिलं दर्शन बाळाचं सटवायचंच असतं. त्यानंतर आपण दुसऱ्या देवांचं दर्शन बाळाला करायचं असतं, आणि कोणत्याच देवाचा अंगारा किंवा धागा बांधायचा नसतो तोपर्यंत, जोपर्यंत आपण इथे बाळाला आणत नाही असं म्हणतात. आणि बरेच जण म्हणतात की बाळ उष्ट करायचं पण नसतं इथं आणेपर्यंत, म्हणजे बाळाची पप्पी मुक्का घ्यायचा नसतो. पण आता आपल्याला काही राहत नाही, आपण बाळाचे इतके पप्पी घेतो, मुक्के घेतो. पहिले आमच्या आई आजी म्हणायच्या की बाळाला देवीचं दर्शन दिल्याशिवाय बाळाचे मुक्के घ्यायचे नाही, बाळाला उष्ट करायचं नाही. तर चला आता आतमध्ये आहे ना इथे असं छोटंसं स्थान आहे रानवाईचं. तर इथेच असा त्रिशूळ पण आहे मोठा, आणि हे बघा खेळणा पाळणा इथे ना वाहिला जातो. तर पूजा आता इथे सर्व काही देवांची देवी आईची पूजा करून घेईल. तू बाप्पाला आले सुची खोलून दिली. हा आता आता काय करायचं? झाड चांगलं द्यावीला काय म्हणशील? सुखाचं ठेव बाळाला, सुखाचं ठेव, निरोगी ठेव, धनवान असू दे, बलवान असू दे, सर्व गुण संपन्न असू दे, फक्त चांगले चांगले गुण असू दे. निरोगी ठेव, बोलली ना, सुखासुखी ठेव. बोलली ना, दे चल. द्या आता बाळा, जा बाप्पा कलायला जा बाळा. मोठ्या मम्मी का पाहत टकमक टकमक. हा ते लाल पण होतं इकडं पाय कर. हळूहळू. ओले बापले, अले बापले. त्याला ते लाव ना देवीचा इथला अंगारा, ते याचा अंगारा लाव ना अगरबत्तीचा. आळस देते आळस. काय झालं तुला पिल्लू? ओ पिल्लू, गंध एवढा लावला. छान दिसतो गंध त्याला, छान दिसतो. आजीला मला गंध. डोक्याजवळ ठेव. हा हा असं असं पाया पडायला घे, असं फक्त लाव तिथं. सुखाचं ठेव बाळाला सुखाचं ठेव. तुला काय चुकलं वागलं माफ कर. चुकलं तर माफ कर. 5 वेळेस करत. किती आळस देते. खालचं काढून घे. त्याच्या हाताला हा धागा बांध.
इथे आल्यानंतर देवाईचं दर्शन झाल्यानंतर बाळाच्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधला जातो आणि इथलाच अंगारा लावला जातो. त्यानंतर मग बाकीच्या देवी देवतांचा धागा असो किंवा अंगारा असो तो लावला जातो असं म्हणतात. आता घरून जे नैवेद्य बनवून आणलेले होते ना भाजी भाकरीचा, ते सर्व नैवेद्य इथे देवांना ठेवले आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी पण देवाईचं दर्शन घेतलं. पूजाचे मिस्टर बाहेर नारळ फोडत होते. देवावर टाका ना. टाकलं का? नाही इथलेच आहे. नारळाचे 5 आपले खोबऱ्याचे 5 तुकडे करा देवाला. दाखवाशे. जा ना तुम्ही दर्शन घ्या ना मध्ये. चला, सर्वांचं जेवण झालं आणि खूप छान वाटलं. इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं. एकदम मोकळी हवा आहे, शुद्ध हवा आहे. शेतीच्या एरियामध्ये हा परिसर आलेला आहे. देवाईचं दर्शन झालं आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे घरी. खाली गहू टाकलेला आहे. देवाईच्या मंदिराजवळ आल्यानंतर खरंच खूप छान असं प्रसन्न वाटलं आणि दुपारचे 2:30 वाजत आलेले होते. आता आम्हाला घरी जायचं होतं आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.